नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता त्याच गावदेवी मार्केटच्या बाहेर उभा आहे जिथे मला वाटतं 3 का 4 दिवसांपूर्वी आग लागलेली होती आणि या आगीत 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। जेव्हा जेव्हा या गावदेवी मार्केटचं नाव घेतलं जातंय आगीच्या संदर्भामध्ये, तेव्हा नेहमी नाव घेतलं जातंय की गावदेवी भाजी मंडई तिला आग लागलेली होती। परंतु जेव्हापासून मी हे गावदेवी बघतोय मला एकही भाजीवाला कधी दिसला नाही। तो प्रश्न दुसरा आहे, परंतु आजचा माझा विषय आहे आणि त्या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे आहेत आणि सुरेश जोशी आहेत। यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे। माझा महत्त्वाचे 2-3 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा म्हणजे ते जे 2 निष्पाप बळी या आगीमध्ये गेले ते वाचवता आले असते का, आणि दुसरी गोष्ट ही आग नक्की का लागली त्याचं कारण काय, तिसरी गोष्ट ठाण्यातील अग्निशमन दल हे किती प्रशस्त आहे, त्यात किती कर्मचारी आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। मी सर्वात आधी मृणाल पेंडसेंकडे येतो। मॅडम, सर्वात आधी ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत करतो। मला वाटतं ज्या दिवशी आग लागली 3, 4:30, 4चं टायमिंग सांगतायत, त्या 4 वाजल्यापासून तुम्ही इथे उपस्थित होतात। का नक्की आग लागली, ही काय कारण होतं या आगीचं? सगळ्यात प्रथम तर मी कर्तव्य बजावत असताना जे आपले 2 कर्मचारी मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। मागच्या गुरुवारी पहाटे ही आग लागली। मला 3:30 वाजता फोन आला की अशी आग लागलेली आहे। 3:45 वाजता मी घटनास्थळी हजर होते आणि त्यानंतर 3 तास मी इकडेच होते आणि माझ्या समोर मी बघत होते की आग कशी पेटत गेली ते, आणि आगीचं कारण आता असं दिलं जातंय की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। आपण गेली अनेक वर्ष ऐकतोय की गावदेवी भाजी मंडई हे आपण गेली अनेक वर्ष आपण बघतोय, पण कालांतराने या भाजी मंडईचं रूपांतर एक कपडा मार्केटमध्ये झालं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कपड्याची दुकानं जवळजवळ 70 ते 80% दुकानं इथे कपड्यांची होती। दुसरा मला 3-4 मुद्दे आज उपस्थित करायचे आहेत। त्याच्यापैकी महत्वाचा मुद्दा म्हणजे फायर ब्रिगेड, जे गेली अनेक वर्ष फायर ब्रिगेडचं ऑफिस आपण बघितलं तर स्टेडियमच्या जवळ होतं आणि ठाणे शहर हे आपण बघितलं तर अतिशय गजबजलेलं असं हे शहर आहे। पण काही महिन्यांपूर्वी हे फायर ब्रिगेडचं ऑफिस अचानक हे बाळकूम इथे शिफ्ट करण्यात आलं। म्हणजे ठाणे शहरासारख्या मोठ्या ठिकाणी एकही फायर ब्रिगेडची गाडी इकडे अवेलेबल नव्हती आणि त्याच्यामुळे जेव्हा इकडे आग लागली इथल्या लोकांनी फायर ब्रिगेडला फोन केले, ते फोन उचलले गेले नाहीत। मग ती लोक स्टेडियमच्या इकडे गेली, पण तेव्हा त्यांना असं सांगितलं की आता हे ऑफिस हलवण्यात आले, त्याच्यामुळे तुम्ही बाळकुमला जा। तर या सगळ्या प्रोसिजरमध्ये जो काही वेळ गेला त्याच्यामुळे ती आग आणखीन भडकत गेली। तिसरा महत्वाचा मुद्दा मला इथे उपस्थित करायचा आहे की फायर ब्रिगेडच्या जेव्हा गाड्या आल्या तेव्हा मी स्वतः इकडे हजर होते, तर तेव्हा 2 गाड्या आल्या होत्या। ते लोक अतिशय वेगाने काम त्यांचं चालू होतं, पण त्या गाड्यांमधलं पाणी संपलं, त्यामुळे आणखीन गाड्या बोलावण्यात आल्या। म्हणजे ठाणे शहरासारख्या स्मार्ट सिटीमध्ये 25 ते 30 लाख जवळजवळ लोकसंख्या असताना जर अशी एखादी मोठी आग लागली तर खरंच आपण आपली फायर ब्रिगेडची इक्विपमेंट्स इतकी चांगली आहेत का, आता हा मुद्दा आपल्याला उपस्थित करावा लागेल। कारण माझ्या डोळ्यासमोर मी या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि तसंच आपण जर बघितलं तर फायर ब्रिगेडचा स्टाफ जो आहे तर 180 वगैरे एवढा स्टाफ आहे। म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून फायर ब्रिगेडची भरती ही प्रलंबित आहे, ती भरती आपण का केली गेली नाही असा हा दुसरा मुद्दा आहे। आणि तसंच अनेक वर्षापासून अनेक प्रशासकीय इमारती असतील, आपण जर मागे बघितलं तर जिकडे ही भाजी मंडई होती तिकडेच वरती आपल्या महापालिकेचं प्रभाग समितीचं ऑफिस आहे आणि तुम्ही जर इकडे बघाल तर तुम्ही नक्की दाखवा नंतर, इथे जेवढ्या काही एंट्री एक्झिट होत्या त्या सगळ्या एंट्री एक्झिट ह्या बंद करून टाकलेल्या होत्या, त्यामुळे कुठलंही व्हेंटिलेशन या मार्केटला नव्हतं। आणि तसंच अनेक वर्षापासून इथलं कुठेही फायर ऑडिट झालेलं नव्हतं, स्ट्रक्चरल ऑडिट या बिल्डिंगचं झालेलं नव्हतं आणि आता आम्हाला असं कळलं की या बिल्डिंगला ओसी देखील नाहीये अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। म्हणजे एंट्री एक्झिट बंद असल्यामुळे व्हेंटिलेशन नव्हतं, इथे कपडा मार्केट झालेलं होतं आणि तुम्ही इथे बघाल तर अनधिकृत गाळे ठोकण्याचं काम अधिकाऱ्यांच्या संगनमताने इकडे करण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे इतके अनधिकृत गाळे इकडे झालेत किंवा खालती पार्किंगची जी एक्झिट आहे तिकडे देखील 2-3 गाळे तुम्हाला दिसतील। त्याच्यामुळे हे आमचा असा सवाल आहे की महापालिकेचे अधिकारी जे रोज म्हणजे इथले सहाय्यक आयुक्त असतील, अनेक कर्मचारी असतील, अधिकारी असतील, रोज या प्रभाग समितीमध्ये येतात कामावरती, त्यांना या सगळ्या गोष्टी एवढ्या वर्षात दिसल्याच नाहीत का? कारण त्यांनी जाणून बुजून या गोष्टींकडे कानाडोळा केला की या सगळ्यांच्या संगनमतानेच या गोष्टी इकडे घडत होत्या। म्हणजे आग लागण्याची जी आपण कारण आता म्हणतोय त्याच्यामध्ये अनेक कारणे, तीच ही महत्वाची कारण आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एकतर सगळ्या प्रशासकीय इमारतींचं असेल, जेवढ्या काही मंडई असतील, मार्केट असतील, त्या सगळ्या ठिकाणचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे झालंच पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि बघा, एखादी घटना घडली तर आपण सगळेच त्याच्यावरती चर्चा करतो,
पण जे 2 जीव गेलेले आहेत हे झालेलं नुकसान तर भरून निघेल, पण त्या कुटुंबाचं जे नुकसान झालेलं आहे ते कधीच भरून निघणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अनधिकृत गाळे असतील, एंट्री आणि एक्झिट बंद करण्यामध्ये ज्या अधिकारी दोषी असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती त्वरित कारवाई करण्यात यावी आणि ही जी एवढी मोठ्या प्रमाणात आग लागली त्या आगीची चौकशी देखील करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. मी सुरेश जोशींकडे येतो. मॅडम मी परत तुमच्याकडे येणार. सुरेशजी, आपण शहरात राहतोय. ठाणा स्टेशन मला वाटतं 100-200 मीटरवर आहे अक्षरशः, आणि एक माळ्याला मला त्या ग्राउंडला आग लागली. ती विझवायला जवळपास म्हणजे 4 वाजता लागली, ती 12:30 वाजता कुलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग एखाद्या बिल्डिंगला आग लागली किंवा काय परिस्थिती होईल मग आपली ठाण्याची, या सिटीमध्ये काय परिस्थिती होईल जर ही आग विझवायला जवळपास 7, 8, 9 तास लागतात तर? ह्याच्यात एक लक्षात घ्या तुम्ही की ही आग कशामुळे लागली. आग हे ऍक्च्युअली भाजी मंडई आहे, पण इकडे काय होतं तर इकडे कपडा मार्केट आणि चपलांची दुकानं होती. चपलांची दुकानं असल्यामुळे आग जास्ती पसरली इकडे, आणि ती पसरल्यामुळे अग्निशामक दलाकडे पण सुद्धा इथे मॅडम आता म्हणाल्या तसं पाणी नव्हतं आले तेव्हा. म्हणजे ही त्यांची पण थोडी हेच आहे अग्निशामक दलाची की त्यांच्याकडे पुरेसा पाणी साठा जर नसेल तर त्यांनीही हा विचार करायला हवा. परत त्यांच्याकडे जी 2 व्यक्ती गेल्या त्या कशा गेल्या याची चौकशी झाली पाहिजे, कारण आम्हाला जे कळतंय की त्यांचा जो रोप असतो तो तुटला. रोप जर तुटला तर एवढा रोप घेताना आपण काय बघितलं, मग रोप असा तुटला नाही पाहिजे की ज्यात ते सागर शिंदे आज जे गुदमरून त्यांचं निधन झालं ते असं निधन होता कामा नये. हे एक प्रकारचं आपलं फेल्युअर आहे. त्यामुळे आणि या बिल्डिंगची फायर ऑडिट आपल्या स्थावर मालमत्तेनी पण बघितलं पाहिजे, अग्निशमन दलांनी बघितलं पाहिजे की आपली फायर ऑडिट कशी होतील. एकही वास्तू आपली ओसी नाहीये या बिल्डिंगला. ही तर सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आपल्या या वास्तूला ओसी नाहीये. ओसी नाहीये तरी वापर याचा चालू आहे. मग महापालिकेचे अधिकारी करतायत काय? सावरचं आता तुम्ही बघाले बघा, इथे खालचं हे व्हेंटिलेशन गेलेलं आहे, इकडे हे चपलांची दुकानं, या इकडे बघाल तर आत धंदा होत नाही म्हणून दोघांची दुकानं काढलेत. आता हे मान्य आहे का? त्याच्यात अजून काढत होती ती आमच्यावर केस पडली, आम्ही तोडली म्हणून. अशा प्रकारे जर महापालिकेचा कारभार चालणार असेल याचा आम्ही इथे निषेध करतो. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता, सहाय्यक आयुक्त आणि अग्निशमन दलाचे अधिकारी यांची जबाबदारी पहिले निश्चित करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो. सर, मागच्या वेळी मी ज्या दिवशी आग लागली त्याच्या दुसऱ्या दिवशी एक लाईव्ह केलं होतं. मला वाटतं 154 का 174 ठाणे महानगरपालिका संपूर्ण क्षेत्रात अग्निशमन दलात 154 की 174, मी आकडेवारी नंतर माझी क्लिअर करेल, एवढेच जवान आपल्याकडे आहेत. म्हणजे लाखोची ठाणेकर आहेत आणि या लाखो ठाणेकरांची जबाबदारी जर कुठे आग लागली तर फक्त 174 जणांवर आहे. का भरती केली जात नाहीये? का त्यांना चांगले इक्विपमेंट दिले जात नाहीयेत? भरती का केली जात नाही हा सगळ्यांनाच प्रश्न आहे. काय हल्ले होत आहे? महापालिका तसं बघायला गेलात तर या येत्या 2 वर्षात 75% महापालिकेचे कर्मचारी रिटायर होत आहेत. आम्हाला डाऊट आहे की हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमनी स्वतःच काही भरून घेत नाहीयेत ना. परमनंट स्टाफ का घेत नाही ते खरं तुम्ही हा विचार आयुक्तांना विचारायला हवात की तुम्ही का नाही परमनंट स्टाफ घेत. आज हाच जर स्टाफ आपण घेतला असता, जवळजवळ 300 रिक्वायरमेंट आहे 300 स्टाफची, पण तो अजूनही घेतला गेलेला नाहीये. त्याचप्रमाणे आपण बाहेरच्या व्यवस्थापना असतात त्यांचे प्रत्येकाची जी सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट असतात त्यांचे टर्म इन्शुरन्स काढले जातात, तोही आपल्या इथे काढला गेलेला नाहीये. आज ड्रेनेज डिपार्टमेंट आहे, अग्निशमन आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे, हे जे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतात तर यांच्यासाठी महापालिकेने टर्म इन्शुरन्स पण काढावा अशी पण आम्ही मागणी करतो. आणि या संबंधात आम्ही दोघांनी लक्षवेधी पण मांडलेली आहे, त्याविषयी आम्ही त्या दिवशी बोलूच. मी परत मुलांना पेन्शनकडे येतो. मॅडम, ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाणे महापालिकेसाठी 2,500 कोटींपेक्षा जास्त निधी आला. निधी जास्तच आहे, 100 कोटी रुपये अग्निशमन दलासाठी, चांगले इक्विपमेंट, चांगली भरती केली असती, चांगल्या गाड्या घेतल्या असत्या तर अजून चांगलं झालं असतं. मग अग्निशमन दलासाठी खर्च का केला जात नाहीये? गेले अनेक महिन्यांपासून जो सवाल वारंवार मी विचारते तोच सवाल आहे की जेव्हा आपण इतके हजारो कोटी जर आपण रस्त्यांवरती, मूलभूत गरजांवरती जर खर्च करतो तर जी महत्वाची डिपार्टमेंट आहेत म्हणजे फायर ब्रिगेड झालं, नाले सफाई झालं, वृक्ष छाटणी वगैरे, ही जी महत्वाची कामं आहेत जी आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक आहेत, ज्याच्यामुळे अपघाती घडतात, तर अशा गोष्टींवरती आपण काही करोडो रुपये खर्च का करत नाही? जसं मी म्हटलं की फायर ब्रिगेडची इक्विपमेंट्स असतील तर ती गेले अनेक वर्षापासून कधी बदलली आहेत आपल्याला माहिती नाही, त्याचं ऑडिट झालेलं नाहीये. किंवा माझं असं म्हणणं आहे की अशा ज्या महत्वाच्या जागा आहेत म्हणजे महापालिकेच्या वास्तू असतील,
प्रशासकीय इमारती असतील किंवा मार्केट प्लेसेस असतील, ग्राउंड असतील की जिकडे अनेक लोक ते वापरतात, अशा ठिकाणी तुम्ही फायर फायटिंग म्हणजे आग लागली तर ती विझवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना का केल्या जात नाहीत, या सगळ्या गोष्टींवरती खर्च का केला जात नाही, नालेसफाईची लेटेस्ट टेक्नॉलॉजी असेल ती वापरली का जात नाही, किंवा नालेसफाईचे जे कर्मचारी आहेत ते देखील आपला जीव धोक्यात घालून नाल्यात उतरून जी कामं करतात की त्यांच्या सुरक्षेसाठी आपण काही गोष्टी काही करोडो रुपये खर्च करून का करत नाही. तर मला असं वाटतं मूलभूत गरजावरती जसे आपण खर्च करतो तशा ह्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्या जीवाची काळजी ही देखील आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे अशा गोष्टींवरती देखील कृपया खर्च करावा अशी माझी मागणी आहे. अगदी दुसरा एक महत्वाचा विषय तुम्हाला मला आज सांगायचा आहे की आपण हा जो रस्ता बघतोय की इकडे अशी वर्दळ आहे किंवा रिक्षावाले ज्या पद्धतीने इथे गाड्या चालवतात, तर काही वर्षांपूर्वी आम्ही अशी मागणी केली होती. त्यामुळे इथल्या ज्येष्ठ नागरिकांना असेल, इथल्या स्थानिक नागरिकांना चालण्यासाठी खूप त्रास होतो. त्यामुळे इथली जी भाजी मंडई आहे, पूर्वी आपण लहान असताना आपण बघायचो की भाजी घ्यायला आपण देखील इकडे यायचो, पण कालांतराने इथल्या भाजी मंडईचा व्यवसाय कमी झाला. त्याचं मुख्य कारण हे आहे की इथला रस्ता, इथे यायला लोकांना भीती वाटायला लागली, कारण ज्या पद्धतीने रिक्षावाले गाडी चालवतात इथे अनेक ऍक्सिडेंट देखील झालेले आहेत. आणि म्हणूनच आम्ही असा मागणी केली होती आम्ही नगरसेवकांनी की हा रस्ता आपण रिक्षासाठी बंद करून इथे छान झाडं लावावी, सुशोभीकरण करावं आणि हा फक्त चालण्यासाठी रस्ता करावा, जेणेकरून लोकांनी भाजी मंडईत येऊन इकडे शॉपिंग केलं पाहिजे. पण काही स्थानिक राजकारणामुळे ती आमची मागणी मान्य करण्यात आली नाहीत. पण आता मला खात्री आहे की आपल्या आत्ताच्या ज्या महापौर आहेत त्या अतिशय संवेदनशील महापौर आहेत आणि त्यांना लोकांच्या प्रॉब्लेम्स कळतात. त्याच्यामुळे आम्ही परत एकदा ही मागणी करणार आहोत, जेणेकरून इथे परत भाजी मंडई उभी राहावी, इथल्या व्यावसायिकांचा देखील व्यवसाय व्हावा आणि लोकांना चालण्यासाठी हा रस्ता म्हणजे हे ऍक्सिडेंट देखील टळले जावेत. आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे आता आम्ही मुद्दे घेतलेत त्या सगळ्यावरती काम करून परत एकदा गावदेवी भाजी मंडई हे पूर्ववत रूपात सुरुवात व्हावी अशी आमची मागणी आहे. अगदी महत्वाचा मुद्दा जो आहे तो मांडलाय. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत, जर या इमारतीमध्ये सुसज्ज अशी भाजी मंडई जर उभी राहिली तर हा अख्खा परिसर, मला वाटतं नौपाड्यामध्ये एकही भाजीचं दुकान मला तरी कधी दिसलं नाही. या सगळ्या इथल्या नागरिकांना, या हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पण पुन्हा त्याच प्रश्नाकडे येतो. आज नगरसेवक म्हणून चांगली मागणी केली आहे की हे सुशोभीकरण करा, रस्ता बंद करा आणि म्हणजे इथे सगळ्यांना धंदा होईल. तुम्हाला वाटतं की पूर्वावर तिथे भाजी मंडईच होईल की पुन्हा एकदा अनधिकृत कपड्यांची दुकानं उभी राहतील? अतुल, जसं आम्ही म्हटलं की इथे जे आपण बघतोय अनधिकृत गाळे जे ठोकले गेलेत, ज्याच्यामुळे व्हेंटिलेशन बंद झालं, म्हणजे आतली लोक कसे काम करायचे हा आता प्रश्न आहे. किंवा आपल्या इमारतीमध्ये जे आपले अधिकारी जायचे त्यांना रोज डोळ्यांना दिसायचं, पण कुठलीही कारवाई केली गेली नाही. आणि अधिकाऱ्यांचा आमचा असा आरोप आहे की अधिकाऱ्यांनी लाच घेऊन या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे. इथे अनधिकृत गाळे ठोकले गेलेले आहेत. पण आता तरी डोळे उघडा, 2 माणसांचे जीव गेलेत, अजून किती जणांचे बळी आपल्याला घ्यायचे आहेत? म्हणजे आपल्याला लाज आणि शरम वाटायला पाहिजे की इथे आग लागून 2 जणांचे जीव गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारून याच्यापुढे इथे कुठलेही अनधिकृत गाळे ठोकले जाणार नाहीत. सगळ्या एंट्री आणि एक्झिट या उघड्या राहतील आणि परत इथे भाजी मंडई सुरू होईल. याची आपण थोडीशी तरी शरम ठेवूया ठाणेकरांनी आणि प्रशासनाने याच्यावरती काम करून इथे परत एकदा भाजी मंडई सुरू करावी. सुरेश जोशींकडे मी पुन्हा एकदा येतो. सुरेश जोशी, कोणतंही विजन नसलेले अधिकारी ठाणे महापालिकेत आहेत असं आता वाटायला लागलेलं आहे. कारण या ठिकाणी म्हणजे वरती उपायुक्त दर्जाचे देखील काही अधिकारी जे आहेत ते बसत होते आणि त्यांना देखील या गोष्टी दिसल्या नाहीत. त्यांचंही व्हेंटिलेशन बंद होतं, परंतु एसी केबिनच्या बाहेर पडल्यानंतर मुद्दाम डोळे बंद करत होते का? आणि दुसरी गोष्ट, जी कामं सुरू आहेत ते कोणतंही विजन नसलेली कामं सुरू आहेत असं वाटतं का? इथे उपायुक्त म्हणून पाटोळे बसत होते, ते ऑलरेडी वाटोळे करून गेलेले आहेत आपल्या इथे. आता हा जो विषय आहे की इथे उपायुक्त बसत होते, त्यांना दिसत नव्हतं का? तर त्यांना नाही, अख्ख्या ठाणे महापालिकेला इथे काय चाललंय हे नीट दिसत होतं, पण त्याच्यावर कारवाई करायची नव्हती कारण यांचे लागेबांधे होते. ही बाजारपेठ जी आहे भाजी मंडई, ही दिघे साहेबांमुळे उभी राहिलेली होती. आज दिघे साहेबांना हे अभिप्रेत असेल, याची जी स्थिती झाली आहे ही निश्चित अभिप्रेत होती का त्यांना? याचा आपण विचार करायला हवा. तर तो निश्चित नाही म्हणूनच आहे. इथे आमचा लढा हा इथे परत भाजी मंडई म्हणूनच होईल आणि त्या भाजी मंडईत नवीन धंदा कसा होईल आम्ही सुद्धा नीट लक्ष घालून बघू. होत नाही असं नाही, आपण करतच नाही म्हणून ते होत नाहीये. नीट धंदा होईल. ते रस्ता जसा आता मृणाल पंच म्हणाले की हा रस्ता बंद करून फक्त वॉकिंग स्ट्रीट केली तर लोक येतील, इथेच भाजी घेतील. आम्ही लहानाचे मोठे याच भागात झालोय, आम्ही सगळे इथेच भाजी घेत होतो. भाजीची दुकानं तुम्ही बाहेर काढली तिथली तर कसं होईल? इथे भाजीची ठेवा, लोक येणार, इथे निश्चित येणार आणि आम्ही ते बघणार.
नाही 100% काम तर सुरू आहे. काही दिवसातच मला वाटतं 154 155 किती काय आहेत सर? 154 155 154 आहेत आणि एक थोडा डिस्प्युटेड आहे. असे बरेच आहेत तिथे वेगवेगळे डिस्प्यूट आहेत. बाहेरच्या टपऱ्या आहेत, आतले आहेत, आत धंदा होत नाही म्हणून बाहेर काढलेले, असे वेगवेगळे तुम्हाला अनधिकृत काम कसं असावं हे इकडे चांगला नमुना बघायला मिळेल. वेगवेगळा सगळा वरपासून खालपर्यंत दोन्ही मजले. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो, या 154 155 जर चुकून 160 आणि 165 झाले तर ते काय आश्चर्य वाटून देऊ नका. परत एकदा महत्वाच्या मुद्द्याकडे येतो मॅडम. फक्त 150 मला वाटतं 170 अग्निशमन दलामध्ये कर्मचारी आहेत. आज घोडबंदर असेल किंवा ठाण्यामध्ये देखील मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या महापालिकेकडे किंवा आयुक्तांकडे ते विजन नाहीये की अग्निशमन दल किंवा बाकीच्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याच्यावर पैसे खर्च करावेत. काय कारण वाटतं? खरंच या गोष्टीची नक्कीच खंत वाटते, कारण आपल्याकडे अनेक हुशार अधिकारी देखील आहेत, चांगलं काम करणारे अधिकारी देखील आहेत आणि त्यांच्याकडे खूप चांगली व्हिजन देखील आहे. पण कसं होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीवरती काम करणं आवश्यक आहे. आणि जे काही राज्य शासनाचा इतका मोठा जो निधी येतो तो आपण अशा गोष्टींवरती का खर्च करत नाहीत, असाच आमचा वेळोवेळी आम्ही सवाल प्रशासनाला विचारलेला आहे. की आता जसं ठाणे शहर इतकं झपाट्याने वाढतंय, आज एके ठिकाणी आग लागल्यावरती 2 जीव गेले, अजून आणखी ह्याच्यापेक्षा मोठ्या ठिकाणी जर आग लागली तर आपण खरंच तयार आहोत का? आपल्याकडे तशी इक्विपमेंट्स आहेत का? फायर ब्रिगेड सज्ज आहे का या गोष्टींसाठी? याचा देखील अभ्यास करावा लागेल. जसं आपण म्हटलं की पुरेसे कर्मचारी देखील नाहीयेत, तर भरती प्रक्रिया का थांबवण्यात आलेली आहे, म्हणजे त्यामागचं कारण काय आहे हे देखील आम्हाला कळावं. किंवा ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, फायर ब्रिगेडचं ऑडिट हे वेळोवेळी होणं गरजेचं आहे. आता आपण इतक्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी बद्दल आपण सगळेच बोलतो, ऐकतो, मग ठाण्यामध्ये या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात का? म्हणजे आमचं तेच म्हणणं आहे की हा जो पैसा आहे तो ठाणेकरांसाठी खर्च करा, त्यांच्या जीवासाठी खर्च करा, त्यांच्या सुरक्षेसाठी खर्च करा. तर येणाऱ्या काळामध्ये मला अशी खात्री आहे, आयुक्तांची देखील आम्ही चर्चा केलेली आहे. आणि जसं मी म्हटलं की आत्ताच्या महापौर हे अतिशय संवेदनशील महापौर आहेत, त्याच्यामुळे कोणालाही आवडणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा दुर्घटना होऊ नये म्हणून आपलं प्रशासन नक्की काळजी घेईल आणि आम्ही आता त्याचा पाठपुरावा नक्की करू. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक इमारतीचं, महापालिका प्रशासकीय इमारती असतील, मार्केट असतील, ग्राउंड असतील, या सगळ्याचं ऑडिट हे झालंच पाहिजे. आणि तिथे फायर फायटिंगचे जे काही इक्विपमेंट्स असतात ते देखील बसवले गेले पाहिजेत, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि जे तुम्ही म्हणालात की इथले 154 गाड्यांचे कदाचित वाढू पण शकतात, त्याचे एक उत्तम उदाहरण तिथे तुमच्या मागेच तुम्हाला दिसेल. हे जे लाईनी तिथे तुम्हाला गाळे दिसत आहेत, ते गाळे जेव्हा मागे एकदा जयस्वाल सर असताना जेव्हा ते तुटले गेले होते गाळे, तेव्हा ते गाळे होते 26 ओरिजिनल गाळे होते आणि नंतर ते बांधण्यात आले 28. म्हणजे तेव्हाचे कोण अधिकारी होते आणि त्यांनी काय काय केलेलं आहे सगळं आम्हाला माहिती आहे. तर आता त्या पण गोष्टी काढून अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी. मॅडम पुन्हा एकदा एक शेवटच्या मुद्द्याकडे येतोय. जेव्हा आग लागली तेव्हा अग्निशमन दलाकडे आपण पोहोचू शकलो नाही, म्हणजे त्यांचा नंबर लागला नाही. अग्निशमन दलाचं ते केंद्र कुठे ते आपल्याला भेटलं नाही. मला वाटतं मामलेदारच्या इथे ते केंद्र होतं, नंतर ते एवढ्या लांब हलवण्यात आलं. आता काय परिस्थिती? आता जर आग लागली तर आम्ही कुठे जायचंय? जसं एखादी दुर्घटना घडल्यावरती आपल्या सगळ्यांचे डोळे उघडतात, आता असा निर्णय घेण्यात आलेला आहे की 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या या स्टेडियममध्ये कायमस्वरूपी ठेवण्यात येतील. आणि हीच मागणी आम्ही मागे पण केली होती, पण तेव्हा ते का ठेवण्यात आलं नाही याचं उत्तर काय आम्हाला मिळालेलं नाहीये. म्हणजे जरा विचार करा की त्या गाड्या जर स्टेडियमला असत्या तर तो वेळ वाचला असता आणि त्या गाड्या लवकर इथे पोहोचल्या असत्या. बघा, अग्निशमन दल असेल किंवा नालेसफाईचे कर्मचारी असतील, यामध्ये जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड नितांत आदर आहे. ते त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. पण त्यांना दिले जाणारे जे काही इक्विपमेंट्स असतील, जे काही त्यांना मुभा द्यायला पाहिजेत, ते आपल्या प्रशासनाकडून दिलं जातं की नाही याच्यावरती आमचा सवाल आहे. त्यामुळे त्या लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं, आटोकाट प्रयत्न केले, पण तरी देखील दुर्दैवाने 2 जणांचा मृत्यू झाला. तर अशी कळकळीची आमची विनंती आहे की अशा दुर्घटना या टळल्या पाहिजेत आणि जर चुकून अशी काही दुर्घटना झाली तर त्याच्यामध्ये कोणाचा जीव जाऊ नये अशी प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींची दखल आणि काळजी प्रशासनाने घ्यावी आणि ती प्रशासन कशी घेईल याचा पाठपुरावा आम्ही आता नक्की करू. नक्कीच याचा पाठपुरावा सुनील जोशी आहेत, मृणाल पेंडसे आहेत, या तर करणारच आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की अग्निशमन दल, मगाशी सुनील जोशी यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की अशी माहिती आहे की ज्यांचा बळी गेला त्यावेळी अग्निशमन दलाचा जो रोप होता तो रोप जो आहे तो तुटलेला होता. म्हणजे आत्ताच्या अग्निशमन दलाकडे खरंच अत्याधुनिक इक्विपमेंट्स आहेत का हा देखील प्रश्न इथे उपस्थित होतो. चांगले रोड बनवल्यानंतर परत खोदून त्याच्यावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा सारखे तेच रोड बनवून त्यात गटर पायपाटा बनवण्यापेक्षा एकदा जर बनवून झालं असेल तुमचं तर या बेसिक
गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, याच्यावर खर्च करणं गरजेचं आहे. त्यामुळे या वेळचं प्रशासन यावेळी तरी 2 जीव गेल्यानंतर या गोष्टीकडे लक्ष देईल अशीच आशा बाळगूया. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.